विदर्भ खानदेशामध्ये जेवढं वांग परिचित आहे ना, तेवढंच उर्वरित महाराष्ट्रामध्ये पण परिचित आहे. तर त्याच वांग्याच्या रेसिपीची व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. गॅसवर 3 वांगे कुरकुरीत काळे होईपर्यंत भाजून घेतले. त्यानंतर अशा प्रकारे वरची जी साल आहे ना, तर ती काढून घ्यायची आणि वरची साल काढून झाली की वांगं चेक करायचं. वांगं फोडून बघायचं सर्व बाजूनी की किडकं वगैरे तर नाही आहे ना. तर ते चेक झालं की असं सर्व वांगे जे आहेत ना, ते आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आणि वरची साल काढून घ्यायची. चुलीवर वांगे भाजलेले भरीत तुम्ही कधी खाल्लं आहे का? ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्याची चवच निराळी असते. तर मी पण भरपूर गावाकडे गेल्याच्या नंतर वांग्याचं भरीत जे आहे ना, ते चुलीवर भाजलेलंच खाणं प्रेफर करते. वांग्याचं साल काढून झालं की काय करायचं, वांगे साईडला करून घ्यायचे. आणि जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो फेकूनच द्यायचा आहे आपल्याला, त्यामुळे बाजूला केला. त्यानंतर सगळे वांगे चेक केले अशा प्रकारे फोडून. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं कांदा लसूण मसाला, चवीपुरतं त्या लाल तिखट, चवीपुरतं मीठ, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि तेल घालायचं. मग